पैशाचं महत्त्व कळालं ना? पैशावर प्रेम करता, खूप प्रेम करता, अहो जीवापाड पैसा जपता, अहो जपू जपू पैसा ठेवता, लपू लपू पैसा ठेवता, कोणाला दिसू नये असा पैसा ठेवता की नाही? ठेवा, चांगलं आहे, काही हरकत नाही. पण त्या पैशावर प्रेम कसं झालं पहा. त्या पैशावर प्रेम यामुळे झालं कारण त्याचं महत्त्व कळालं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत धनाशिवाय काही होत नाही आणि धनाशिवाय कोणी येत नाही. तुम्हाला म्हटलं असतं दादा की एकही रुपया भेटणार नाही तरी इथे साऊंड सेवा द्याल का? नाही म्हणताय. धनाशिवाय अर्थाशिवाय धर्मकार्य देखील होत नाही. धन आवश्यक आहे, स्वाभाविक आहे. इथपर्यंत पोहोचायचं असेल तर पेट्रोल टाकावंच लागेल गाडीमध्ये, पाणी टाकून जमणार नाही, हवेवर गाडी चालणार नाही. प्रत्येकाला धनाचं महत्त्व कळालं म्हणून धनावरती प्रेम केलं. एवढंच प्रेम भगवंतावरती होईल जर भगवंताचं महत्त्व कळेल तर. आपल्यामध्ये जो आत्माराम आहे या आत्मारामाचं महत्त्व कळालं पाहिजे. एकदा भगवान विष्णू देवी लक्ष्मींना पाहतात. देवी लक्ष्मी म्हणतात, प्रभो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या जगामध्ये तुमची किंमत आहे की माझी किंमत आहे? आणि मी तुम्हाला खरं खरं सांगू, भगवान विष्णूला मानणारे लोक नाही, लक्ष्मीला मानणारे लोक आहे. देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणताय की मी आहे म्हणून जग चाललंय, मी नसते तर काय झालं असतं, मी आहे म्हणून जग आहे. देवी लक्ष्मीला भगवान विष्णू म्हणतात असं नाही आहे देवी, मी आहे म्हणून जगाचं अस्तित्व आहे. देवी लक्ष्मी म्हणतात, देवा हा तुमचा भ्रम आहे, मी आहे म्हणून जग चाललंय. जो तो पैसाचा व्यवहार करतोय. भागवत म्हणतं, उदरम भरिणो जीवा वरा कहा कूट भाषण. उदर भरण्यासाठी लोक वाटेल तसा व्यवहार करताय, वाटेल ते वागताय. उदर भरण्यासाठी लोक वाईट वागताय, खोटं बोलताय, आपले आपले राहिले नाही. काल परवाची एक न्यूज आहे, स्वतःच्या आईला भावाला मारून टाकलं फक्त आणि फक्त धनासाठी. असे पुत्र सौभाग्याने, मी कायम सांगत असते कथेमध्ये की चांगली संतती ही पण एक खूप मोठी संपत्ती आहे. बापू पण स्वर्गामध्ये बसून प्रसन्न होत असतील की चला आपल्यानंतर आपल्या संततीने कमीत कमी 4 लोकांच्या मुखामध्ये नाम येईल याकरता भागवत सप्ताह आयोजन केला. चांगली संतती देखील खूप मोठी संपत्ती म्हणवल्या जाते, ही त्यांचं वैभव आहे, खूप मोठं वैभव आहे. म्हणून हे जे छोटे छोटे मुलं आहे यांना घेऊन या कथेला. फक्त आपलं कॅलेंडर आपण सांभाळा रे बा, शांत बसवा, त्यांना कथेला बसवा. त्यांना कथेची गोडी लागली पाहिजे, कथेची आवड झाली पाहिजे. आम्ही लहान लहान होतो, कथेत बसायचो, त्यावेळेपासूनच कथेची गोडी लागली. कथा श्रवण करता करता करण्याची इच्छा झाली. लक्ष आहे ना? ज्या वेळेला लक्ष्मी देवी म्हणताय, देवा मी आहे म्हणून जग चाललंय, भगवान विष्णू म्हणतात असं नाही आहे देवी, अहो माझं अस्तित्व नाही आहे तर जगाचं अस्तित्व नाही. देवी लक्ष्मी म्हणे, चला मी सिद्ध करायला तयार आहे, तुम्ही सिद्ध कराल का? भगवान म्हणतात, देवी जो स्वयंसाध्य आहे त्याला सिद्ध करायची काय गरज आहे? साध्य आहे, देव साध्य आहे. साध्य म्हणजे कॉज ऑफ द कॉज, अल्टिमेट गोल, शेवटचं लक्ष. आपल्याला काय व्हायचंय? कोणीतरी कधीतरी हे प्रमाण म्हटलं असेल आणि तुम्ही कधीतरी हे प्रमाण ऐकलं असेल, काय? विषय तो त्याचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. त्याला जन धन माता पिता आवडत नाही, ज्याचा विषय नारायण झाला. असा ज्याचा विषय म्हणजे ज्याचा ध्येय, ध्याता, ध्यान त्रिपुटी वेगळा, असं ज्याचं सर्वस्व भगवंत झालेलं आहे ते भगवान साध्य आहे. त्याला काय सिद्ध करायची गरज? तरी म्हणे करेल सिद्ध, काही हरकत नाही. देवी लक्ष्मीने एक उदाहरण सांगितलं की एक प्रेत यात्रा चालली होती. लोक म्हणत होते प्रेत यात्रेसमोर राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य. तुमच्याकडे म्हणतात का मेल्यानंतर? आमच्याकडे म्हणतात बा. तुमच्याकडे म्हणतात का? माना तर डोलवा कमीत कमी. अशा अशा का म्हणतात? जो गेला त्याच्यासाठी नाही, जो गेला त्याच्यासाठी नाही, जो खांदा देऊ नये त्याच्यासाठी. जो खांदा देऊ नये त्याच्यासाठी म्हणतात की बाबा याचं तर झालं रामनाम सत्य, हे तुझं होण्या अगोदर तू तरी म्हणून घे राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तुझं होण्या अगोदर तू म्हणून घे. म्हणून प्रेत यात्रा चालली होती, लोक राम नाम सत्य हे म्हणत होते आणि काही लोक त्या प्रेतावरती पैसे उधळत होते. इतके हुशार लोक, पैसे इतके उधळले, आई लक्ष्मी मातेने त्यावर पैसा इतका उधळला की अक्षरशः लोकांनी प्रेत ठेवलं खाली आणि गोळा करायला पैसा सुरुवात केली. कुठे भरू, या खिशात भरू की इकडे भरू की तिकडे भरू की कपाटं भरू, थैल्या भरू, पिशव्या भरू, लोकांनी पटापट भरायला सुरुवात केली. तेवढ्यात लक्ष्मी मातेने ते दृश्य दाखवलं. पाहिलं देवा, मी म्हटलं ना तुम्हाला मी आहे म्हणून जगत आहे. अहो त्या प्रेताचाही विचार केला नाही लोकांनी, त्या प्रेताला ठेवलं खाली आणि पटापट पटापट पैसा गोळा करायला सुरुवात केली. बघा बापा कसं गोळा करताय. पाहिलं, लक्ष्मी आहे म्हणून जगत चाललंय. देव म्हणे कळलं, तू म्हणलं ते सगळं कळलं, पण एक मात्र तू विसरून गेलीस. जर तुझ्या धनाचं एवढं महत्त्व होतं, तुझ्या पैशाचं एवढं महत्त्व होतं, तर प्रेताला खाली ठेवून या सर्व लोकांनी पैसा गोळा केला. पण धन एवढं अमूल्य असतं तर तो प्रेत का नाही उठलं? त्या प्रेताने पण उठायला पाहिजे होतं ना. ते प्रेत का नाही उठलं? त्याचं कारण हे आहे, त्या नरातला हा नारायण निघून गेलेला आहे म्हणून ते उठू शकत नाही. जोपर्यंत या नरामध्ये नारायण आहे ना, काया का पिंजरा डोले, एक चातक पंछी बोले. हा पिंजरा, हे देह सोन्याचं असू दे, चांदीचं असू दे, या देहाला किंमत नाही आहे. वारंवार आरशात पाहतो 10 वेळा म्हणतो बाई किती सुंदर आहे मी, म्हणता ना. ते काय म्हणतात त्याला, ते फिरून लावली. काय लावता तुम्ही? ते फिरून लावली, हा फेरेन लावली. ते मारे चोपडू चोपडू लावता. आतापर्यंत कितीतरी साबणाचा सत्यानाश वाजवला या शरीरासाठी, तरी साबण आणायलाच लावतो आपण. कितीतरी साबणाचा सत्यानाश वाजवला, कितीतरी ते सगळं काय जे काय असेल कॉस्मेटिक्स वापरलं, पण मात्र हे जे शरीर आहे ना, हे जे देह आहे, घरामध्ये कोणी जर का पिंजरा लटकवला असेल फक्त, त्यामध्ये जर का बोलणारा बोलका पोपट नसेल तर त्या पिंजऱ्याला कोणी विचारत नाही, त्याची किंमत नाही. या देहामध्ये, या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वामुळे हे शरीर चालतंय बोलतंय. नाही तर मग कोणाचे हे घर, हा देह कोणाचा ना, आत्मा राम त्याचं तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. बरोबर ना? आणि म्हणून मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई. नरदेहाची सुंदर वेळा, नरदेहाची सुंदर वेळा, साधून गेला बलाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई. कितीतरी गेले देह सोडून, स्वाधीन कवळी नेई. मनुजा स्वाधीन कवळी नेई. मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई. नरदेहाची सुंदर वेळा, साधून गेला बलाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई.
मनुजा सुख कर हरि गुण गाये। पंढरीनाथ भगवान की जय। आवाज वाढलाय थोडा थोडा. म्हणून स्कंद आणि पद्मपुराणाने भागवताचं महात्म्य गायलं. पहिला दिवस महात्म्याचा आहे, दुसरा दिवस अधिकाराचा आहे की भागवतावर कोणाकोणाचा अधिकार आहे, तिसरा दिवस संस्काराचा आहे. म्हणून सगळ्या कथा बघा, भक्त प्रल्हादाची कथा तिसऱ्या दिवशी, बाळध्रुवाची कथा तिसऱ्या दिवशी, कपिल अवताराची ज्ञान अवताराची कथा तिसऱ्या दिवशी. सगळ्या अशा कथा येतात ज्या संस्कार करतात हृदयावर. चौथ्या दिवशी भागवताच्या आपण भगवान कृष्णाचं प्राकट्य श्रवण करणार, देव प्रगट होणार आपल्यामध्ये. मग देव नाही आहे का? कुठून बाहेरून येणार आहे का? नाही. आम्ही दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरा करतो, पण खरा कृष्ण आम्हाला कळला नाही. आपल्या कर्माला कुशलतापूर्वक करणे म्हणजे कृष्ण आहे. आपल्या जीवनामध्ये कृष्ण समजून घेणे गरजेचं आहे. हृदयामध्ये कृष्ण प्रेम जागं होणं गरजेचं आहे. ज्या दिवशी हृदयामध्ये कृष्ण प्रेम जागं होईल तो दिवस जन्माष्टमीचा समजून चला. काय? कोणता दिवस जन्माष्टमीचा? आत्ता येऊन गेलेली जन्माष्टमी फक्त ती जन्माष्टमी नाही आहे. ज्या दिवशी हृदयामध्ये कृष्ण प्रेम ज्योती जागी होईल. आज आपण मीराबाईंची झाकी बघणार आहोत. आज आपण प्रत्यक्ष मीराबाईंना आनंदा तरंगामध्ये डोलताना पाहणार आहोत. त्या मीराबाई, 2 मिनटं पहा, मी मीराबाईंचं नाव काढलं, पण आपल्या सगळ्यांच्या चेतनेच्या यात्रेने भगवान कृष्णाचं चरण दर्शन करून आले. केलं ना? आपण ज्ञानोबा तुकोबा म्हणतो, पण आपली चेतना कुठे जाऊन पोहोचते? पंढरपुराला जाऊन पोहोचते. म्हणजे आपण नाव संताचं घेतो, पण आपल्याला स्मरण त्यांचे इष्ट होतात. त्यांनी ज्यांचं उपासना केली, आपण नाव हनुमंतरायाचं घेतो, पण आपल्याला स्मरण रामचंद्रांची होते. बरोबर आहे ना? तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे. नाव आपण संतांचं घेतो, भक्ताचं घेतो, पण मात्र आपल्याला त्यांच्या देवाचं स्मरण होतं. अगदी त्याच प्रकारे ज्या दिवशी हृदयामध्ये श्रीकृष्ण प्रेम जाग होईल, जन्माष्टमीचा तो दिवस समजा. पहिला भागवताचा महात्म्याचा श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की. सच्चिद आनंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. बघा, कुणालाही आपल्या लेकीचं लग्न करून द्यायचं असेल तर लेकीचं लग्न करून देण्यासाठी आपण पाहणाऱ्या मुलामध्ये म्हणजे नवऱ्यामध्ये काय काय गुण पाहतो? 3 गुण पाहतो, की तो दिसायला कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे आणि तो करतो काय. पाहता ना? लेकीचं लग्न लावून देताना पाहतो की तो करतो काय, तो दिसायला कसा आहे आणि त्याचा स्वभाव कसा आहे. या 3ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. मग या ठिकाणी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे या ठिकाणी या श्लोकाच्या माध्यमातून भगवंताच्या 3 गोष्टीचं वर्णन येतं. मग आपल्या लेकीचं लग्न देवाबरोबर लावून द्या. कोण आहे लेक आपली? पितामह भीष्म महाभारतामध्ये ज्या वेळेला देव भेटायला येतात त्यावेळेला एक स्तुती करतात देवाची. त्या स्तुतीमध्ये, भीष्म स्तुतीमध्ये सांगितलं आहे की कोण आहे आपलं ज्याचं लग्न आपल्याला देवाबरोबर लावून द्यायचं आहे. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नि इति मती रूप कल्पिता वितृष्णा. पितामह भीष्म स्तुती करतात, देवा माझं कोणीतरी आहे ज्यांचं लग्न मला तुमच्या बरोबर करून द्यायचंय. कोण आहे माझं? बुद्धी. ही जी माझी बुद्धी आहे ना, ही बुद्धी तुम्हाला समर्पित व्हावी. ही माझी बुद्धी आहे ना, त्या बुद्धीचं तुम्ही वरण करावं. मराठवाड्यातलं वरण नाही बरं का, मराठवाड्यातलं वरण नाही. वरण म्हणजे निवडावं. उपनिषदामध्ये सांगितलंय, नायम आत्मान प्रवचनेन लभ्य न बहुना श्रुतेन स्वमेधया यमवै शृणुते तेन लभ्य.
आपण कितीही त्या भगवंताविषयी ऐकलं तरी आपल्याला तो देव कळून येणार नाही. आपण कितीही बोललं तरी कळून येणार नाही. आपण कितीही त्याच्याविषयी वाचलं, बुद्धीने समजण्याचा प्रयत्न केला तरी देव कळणार नाही. देव ज्याच्यावर कृपा करेल देव त्याला कळून येणार नाही फक्त, मग तो देवाला बांधून ठेवेल. कसा बांधेल? धरीला पंढरीचा सोर, धरीला पंढरीचा सोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हे बघा, एकच अट आहे, तुम्हाला पण गावं लागेल. दोन्ही हातांनी टाळी वाजवून प्रेमाने गा, सगळ्यांनी गा, मस्त मंत्रमुग्ध होऊन गा, सगळ्यांनी गा. म्हणा, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो नाना, आपल्या कार्यक्रमाची पावती आपल्याला मिळाली. ती कशी? आम्ही आलो याच्यासाठी आहे की वक्ता निघून गेला तरी चालेल पण तुमच्या मुखामध्ये नाव तसंच राहिलं. ज्यावेळेला मी व्यासपीठ चढते हा संकल्प घेते की आमचं नाव लोकांच्या लक्षात राहू न राहू पण देवाचं नाम मात्र ओठांमध्ये राहिलं पाहिजे, हृदयात राहिलं पाहिजे. आपल्याला पाहिली की वक्ता थांबला आणि श्रोता सुरू झाला की समजायचा आपला कार्यक्रम सफल झाला. दोन्ही हाताने टाळी वाजवत मग प्रेमाने म्हणा, धरीला पंढरीचा सोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरी, गळा बांधून या दोर. हो वा. मला कधी कधी ना हे संतांनी जे गायलं ते ज्यावेळेला आपल्या कल्पनेमध्ये येतं त्यावेळेला विचार करा कसं असेल की जनाबाईंनी देवाला गळ्याला दोर टाकून बांधलं असेल आणि जनाबाई पुढे पुढे फिरत असेल आणि देव मागे मागे असे फिरत असेल. 2 मिनटं जे जनाबाई गात आहे ते चित्राचं दर्शन करून बघा, किती आनंद. डोळ्यापुढे ते चित्र येईल की देवानी आपल्या गळ्यामधला तो दोर प्रेमाने स्वीकार केला. देव बांधल्या जात नाही. भगवंत कसं बांधणार हो देवाला सांगा? जे अनंत आकाश आहे त्याला बांधणार कसं? जो वाहणारा गंध सुगंध वार्याच्या रूपात आहे त्याला बांधणार कसं? जो अनंत वेशी अनंत रूपे देखिले म्या तैसी, जो जसा बघेल तो तसा आहे. जे जे भेटसी भूत ते ते जाणीशी भगवंत. जर देव इतका अनंत आहे तर त्याला बांधायचं कसं? पण देव बंधनामध्ये येतात, भक्ताद्वारे बांधल्या जातात. भगवान स्वतः म्हणतात, अहम भक्त पराधीन, अहम भक्त पराधीन. मी कोणाच्या हाती लागत नाही पण मी माझ्या भक्ताच्या अधीन आहे. त्यांनी जर का मी बांधलं तर मी बांधल्या पण जातो. कसं जनाबाईने बांधलं असेल आणि कसे देव असे फिरत असेल. जय हो, धन्य हो त्या जनाबाईंची भक्ती. दोन्ही हाताने टाळी वाजवत. दूर नाही, गंगाखेड इथून जवळच आहे. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला. आणि असं बांधलं की देवाने सोडवण्याचा प्रयत्न केला तरी जनाबाई म्हणते जमणार नाही. कसं? जनी म्हणे बा विठ्ठला, जीव सोडीन मी तुला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवन सोडीन मी तुला. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. पंढरीनाथ भगवान की जय. जीवे सोडीन मी तुला, तुला सोडणार नाही प्रभू आता. म्हणून आपली बुद्धिरूपी जी लक्ष आहे ना
म्हणून आपली बुद्धिरूपी जी कन्या आहे, बुद्धी आपली जी आहे, त्या बुद्धीला भगवतच समर्पित करायचं आहे. मग आपण भगवंतामध्ये 3 गुण पाहणार ना. जसं बुद्धिरूपी कन्येचं लग्न जर का देवाबरोबर लावून द्यायचं असेल तर देवामध्ये 3 गुण असले पाहिजे. तो दिसतो कसा हे पहिले जाणून घ्यावं लागेल, तो आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे जाणून घ्यावं लागेल, आणि तो करतो काय हे जाणून घ्यावं लागेल. तर सगळ्यात पहिलं भगवान दिसतात कसे? सच्चिदानंद रूपाय. नॉर्मली लोकांना काळा, सावळा नाही तर गोरा म्हटलं जातं, की बघ तो काळा आहे, तो सावळा आहे, तो गोरा आहे. एक काळी काळी बाई, सगळ्यावर सगळे रंग चांगले दिसत नाही. एक काळी काळी बाई, तिने पिवळी पिवळी साडी घातली, राऊ राऊ जाईन, नवऱ्याला विचारे अहो मी कशी दिसते. नवरा कामात, बिचारा लाकडं तोडत होता, हिला काही चैन पडेना. परत जाईन, परत विचारे अहो सांगा की हो मी कशी दिसते. नवरा म्हणे नंतर सांगतो, थांब जरा जरा कामात आहे ग मी, थांब जरा. हिला काही चैन पडेना. आता काळी बाई, पिवळी साडी, परत गेलीन, परत विचारलं अहो सांगा ना एकदा मी कशी दिसते. नवरा म्हणे अशी दिसते जसं सरसोच्या शेतामध्ये म्हैस चरत आहे, परत येऊ नको, अशी दिसते. प्रत्येकावर प्रत्येक रंग चांगला दिसत नाही, पण एक रंग प्रत्येकावर सुंदर दिसतो, आणि तो रंग आहे श्याम रंग. खुद को रंग दो श्याम रंग में औरन को भी रंग दो. देवाचा श्याम रंग आपल्यावरती चढला की आपणही देव भगवंताचं नामस्मरण करू लागतो. आपल्या हृदयामध्ये तो नांदू लागतो, डोलू लागतो, बोलू लागतो. आणि या सगळ्या फक्त बोलण्याच्या गोष्टी नाही आहे, अनुभवण्याच्या गोष्टी आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक दुःख असतात, पण ज्याच्या जीवनामध्ये देव येतात ना त्याच्या जीवनामध्ये किती दुःख असू द्या हो, पण मात्र त्या दुःखाने तो हलत नाही, तो स्थिर राहतो. स्थिर तृप्तो भवती अमृतो भवती. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी सांगतात तो तृप्त होतो, तो अमृत स्वरूप होऊन जातो. यत लब्ध्वा पुमान तृप्तो भवती स्तब्धो भवती. लक्ष आहे ना? लक्ष आहे ना? मी मध्ये मध्ये विचारत तरी लक्ष आहे ना? ऐकताय ना? जागे आहात ना? बोलत जा. ज्याचं लक्षावरती लक्ष आहे त्याचं जीवन उद्ध्वस्त होत नाही. आपलं जे लक्ष आहे त्यावरती लक्ष पाहिजे. म्हणजे आपलं जे आपल्याला जे अचीव करायचं आहे, जे मिळवायचं आहे त्याच्यावर आपलं ध्यान असलं पाहिजे. म्हणून लक्षावर लक्ष असलं पाहिजे. म्हणून मी विचारत राहील लक्ष आहे ना? दुसरं ऐकताय ना? हे बघा, आपण कोणाचं ऐकू तर कोणी ऐकेल. तुम्ही म्हणून बघा बरं, हम किसी का नहीं सुनते मेरे भाई तेरा भी कोई नहीं सुनता. घरचं काळं कुत्रंही ऐकत नाही. आणि ज्यांचं कोणी ऐकत नाही ते आम्हाला इथे येऊन सांगते हा मंडप असा नाही तसा पाहिजे होता, तू घरीच बस, तिथेच बस. ज्याचं कोणी ऐकत नाही ना त्याच्या मुळामध्ये काय, केंद्रामध्ये काय? कारण तुम्ही कोणाचं ऐकत नाही म्हणून तुमचं कोणी ऐकत नाही. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, जागे आहात ना? जो जागा आहे त्याच्या हातून कधी अधर्म होणार नाही. एकदा यक्षाने प्रश्न विचारला धर्मराज युधिष्ठिरांना की धर्मराज युधिष्ठिर, यक्ष प्रश्न माहिती आहे ना? यक्ष प्रश्न करतात धर्मराज युधिष्ठिरांना की युधिष्ठिर सांगा धर्म म्हणजे काय. त्यावेळेला युधिष्ठिर उत्तर देतात धर्म म्हणजे सजगता. जो जागा आहे तो धर्मवान आहे. जो झोपला, विचारांनी झोपला, विवेकाने झोपला, जो विचाराने झोपला, विवेकाने झोपला, सद्बुद्धीने झोपला, तो नेहमी अधर्मात गेला, तो अधर्मात गुंतला, अधर्मामध्येच अडकून राहिला. पण जो जागा आहे त्याच्या हातून धर्मकार्य घडेल. हे धर्मकार्य आहे. याचा अर्थ तुम्ही जागृत आहात, याचा अर्थ तुम्ही जागे आहात. तुमच्या हातून कीर्तन सप्ताह घडत आहे, तुमच्या हातून चांगलं कार्य घडत आहे, तुमच्या हातून गावाचं उत्थान घडत आहे. विश्वास ठेवा. गावामध्ये आयोजित केलेली ही भागवत कथा म्हणजे ग्रामोत्सव आहे. यत्र ऋत्वार यजमान, इथे तुम्ही सगळे यजमान आहे. फक्त एका परिवाराने आयोजित केलेली ही कथा नाही. इथे तुम्ही आम्ही सगळे या. इथे आमंत्रणाची वाट पाहू नका की आम्हाला बोलवलं तर आम्ही येऊ. नाही, हे प्रत्येकाचं घरातलं कार्य आहे, तुमच्या गावाचं कार्य आहे. प्रत्येकाने या. आमच्याकडे विदर्भामध्ये तर असे ठिकाणं आहे ज्या ठिकाणी असे सप्ताह होतात. बाळूभाऊ माझ्यासोबत 15 वर्षापासून आहे. त्यांची मुलगी जवळपास माझ्या वयाची, आता ती पण मोठी होत आली. इतक्या वर्षापासून माझ्या म्हणजे वडिलांना पण साथ केलेली हे मंडळी सगळे. विदर्भामध्ये
फक्त ऐकलं की बाळूभाऊ साथीला आहे तर कथा ऐकायला तो लोक येतात, त्यांचं गायन ऐकायला वेगळे येतात. आपण आता आजचा पहिला दिवस आहे म्हणून आपल्याला वेळ नाही मिळाला, आपण हळूहळू त्यांना पण ऐकू. असे कितीतरी सप्ताह असे आहे की जे सप्ताह म्हणजे 100 200 वर्ष झाले, त्या 300 200 वर्षापासून भागवत कथा निरंतर होते, निरंतर. आणि त्या गावामधल्या लेकी बाळी, त्या गावामधल्या मुली ज्या जिथे कुठे दिलेल्या आहे त्या दिवाळीला येत नाही, उन्हाळ्यात येत नाही, गावातला सप्ताह असला की आल्याशिवाय राहत नाही. हा ग्रामोत्सव आहे म्हणतात. तोची दिवाळी दसरा. साधू संत येती घरा. गावामध्ये हा ग्रामोत्सव असला पाहिजे. गावातला सप्ताह म्हणजे आपला उत्सव आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? रोज घरासमोर दिवे लावा, जणू दिवाळी आली आहे. सुंदर दिवे लावा घरासमोर. हा सप्ताह साजरा करा. गुढ्या तोरणे उभारा. आनंदाने या सप्ताहाचा आनंद घ्या. अजून तर आता एक एक जन्मोत्सव, कृष्ण जन्म आपण साजरा करणार, एक एक पुढे सुंदर सुंदर लीला येणार. म्हणून आपल्या मुलीचं लग्न करून देताना आपण पाहतो मुलगा कसा आहे, स्वभाव कसा आहे, दिसतो कसा, करतो काय. तसं आपली बुद्धिरूपी ही बुद्धिरूपी कन्या भगवत समर्पित करण्यासाठी पितामह भीष्मांनी ज्याला बुद्धिरूपी कन्या म्हटलं, इतिमती रूपकल्पिता म्हटलं, त्या मतीला, त्या बुद्धीला भगवत समर्पित करण्यासाठी देव कसा आहे बघा. सगळ्यात पहिले काळा सावळा गोरा असा नाही. देव कसा आहे? सच्चित आनंद रूपाय. कसं आहे त्याचं स्वरूप? सत, चित आणि आनंद. सत म्हणजे जो आहे, ज्याचं अस्तित्व आहे या जगामध्ये, जे जे आहे त्याला सत म्हटलंय. बरं, सत नुसतं आहे नाही बरं का, चैतन्य स्वरूप आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे. तो निर्गुण निर्विकार परब्रह्म परमात्मा सगुण साकार रूपामध्ये आला किंवा आमच्या संतांनी आणला. अहो, श्वान जरी आमच्या संतापुढून पोळी घेऊन पळतं ना, तरी त्याच्या मागे आमचे संत मागे 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 पळतात. बाबा विठ्ठला, कोरडी भाकर खाऊ नको रे, त्याला थोडंसं तूप लाव. आमचे नामदेवरा त्यांच्या मागे धावतात, त्या श्वानाच्या मागे देखील धावतात. म्हणजे तो निर्गुण निर्विकार परब्रह्म परमात्म्याला सगुण रूपामध्ये आणलं म्हणून तो कसा आहे? चैतन्यमय आहे. मनुष्य भगवंताचं चिदांश आहे. हे बघा, मी कथेच्या शेवटच्या दिवशी प्रश्न विचारेल बरं का. सांगा, मनुष्य देवाचा कोणता अंश आहे? मनुष्य देवाचा चिदांश आहे, चैतन्याचा अंश आहे. कोणता अंश आहे? चिदांश आहे. मुलांनो, प्रश्न विचारणारे शेवटच्या दिवशी, आणि जो उत्तर देईल त्याला गिफ्ट पण देऊ आपण. बहिणी, बरोबर ना बहिणी साहेब? हां, आम्ही मिळवून देणार. ठीक आहे? तर उत्तर लक्षात ठेवा. कथा मन लावून ऐका. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, मनुष्य, आपण सर्व मनुष्य भगवंताचा कोणता अंश आहे? चिदांश आहे, चैतन्याचा अंश आहे. आपल्यामध्ये चैतन्य आहे. बोलतो, खातो, नाचतो, डोलतो, सर्व करतो. आणि तिसरा, जे आपल्यामध्ये नाही आहे पण देवामध्ये आहे, तो आहे आनंद. आपल्यामधला हरवलाय. लोक आनंदाचा शोध घेत आहे. कुठे भेटेल आनंद, कुठे भेटेल आनंद. इथे कोणाचं नाव आनंद नाही आहे ना. असलं तरी काही हरकत नाही. तो आनंद शोधतोय. तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण शोधताय ना. आनंद पाहिजे की नाही? काही लोक म्हणतात की आनंदाला विरोधी कोणतंही नाव नाही आहे. आनंद आपण म्हणू शकत नाही. आनंदाला विरोधी नाव नाही आहे, मान्य. पण एक गोष्ट, अक्षर ब्रह्मापर्यंत श्री वल्लभाचार्य महाप्रभूजी, आमचे महाप्रभूजी, हे अक्षर ब्रह्मापर्यंत या जगताला गणितानंद म्हटलंय. गणितानंद म्हणजे काय? आनंद आहे पण मर्यादित आहे. आनंद आहे पण मर्यादित आहे. पुरणाची पोळी आज खाल्ली पण उद्या भूक लागत नाही का? लागते हो, लागल्याशिवाय राहत नाही. आज कितीही खाल्लं तरी उद्या भूक लागल्याशिवाय राहत नाही. आज कितीही चांगले वस्त्र आपल्याकडे असले तरी दुकानात गेलं की पाहिजे असं होऊन जातं. होतं ना. कितीही चांगले कपडे असू दे, अजून 2 पाहिजे. गणितानंद म्हणजे एका समयापुरता आला आणि समया निघून गेल्यानंतर निघून गेला. आपल्या जीवनामध्ये गणितानंद नसावा, पूर्णानंद असावा. तो पूर्णानंद कसा मिळेल? या भगवान श्रीकृष्ण पूर्णानंदाच्या द्वारे मिळेल. कळतंय ना?
कळतंय ना? आणि आनंद दात्री जर का कोणी असेल तर ही कथा आहे. म्हणून सच्चिद आनंद रूपाय. आणि मग तो मुलगा करतो काय, म्हणजे भगवंत करताय काय, आमची बुद्धिरूपी कन्या आम्ही देवाला समर्पित करावी याकरता त्याचं सामर्थ्य काय, तर विश्वोत्पत्ती आदी हे तवे, या विश्वाच्या उत्पत्तीचे कारण ते आहे. या विश्वाची उत्पत्ती त्यांच्यामध्ये हे करतात. अहो त्यांच्या सत्तेने चाले हे शरीर कोणाची या सत्ते. हे शरीर कोणाच्या सत्तेने चाललंय सांगा. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. ज्याचं अस्तित्व कणाकणामध्ये आहे, देवाचे अस्तित्व आहे ठाई ठाई, आणि आचारा वाचून अनुभव नाही. या विश्वाच्या उत्पत्तीचा तो कारण करता आहे. विश्वोत्पत्ती आधी हे तवे तापत्रय विनाशाय, जो 3 तापांचं हरण करतो. कोणते कोणते 3 ताप? हा ते हो ते 3 ताप, डेंगू, मलेरिया आणि चिकनगुनिया. 3 ताप, दैहिक दैविक भौतिक तापा. रामराज्य कहू न व्यापा. दैहिक दैविक आणि भौतिक हे 3 ताप आहे जे जीवाला लागलेले आहे. ते जीवाला लागलेल्या 3 तापाचं हरण जर का कोणी करत असेल तर श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाय वयं नमः. म्हणून श्रीकृष्णाय वयं नमः. पुढे शुकदेवजी महाराजांची वंदना केली. यं प्रव्रजन्त मनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मिन्. भागवताचे आराध्य भगवान कृष्ण आणि आचार्य शुकदेवजी महाराज आहे. आपण म्हणतो ना, जसं कीर्तनाची सुरुवात कशी होते, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास, बाबाजी सद्गुरु दास, बाबाजी सद्गुरु दास. या प्रमाणाच्या माध्यमातून आमच्या संतांनी सांगितलं की पहिलं जे आहे ते आराध्य आहे, त्यांच्यासाठी आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन हे पहिले आराध्य, आणि मग दुसरे चरण संताची आहे. भागवताच्या महात्म्याचं पण तसंच आहे. भागवताचा पहिला श्लोक हा भागवताच्या आराध्याचा आहे, म्हणजे श्रीकृष्ण वयं नमः. आणि दुसरे चरण संताची आहे, तसा दुसरा श्लोक भागवताचे जे आचार्य आहे शुकदेवजी महाराज त्यांचा आहे. म्हणून यं प्रव्रजन्त मनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुस्तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मिन्. असं म्हणत पुढे वर्णन केलं जातं. आता या जरा इकडे येऊ. कुठे? नैमिषारण्यामध्ये. नैमिषारण्याचं नाव ऐकलंय का? 7 अरण्य आहे. दंडकारण्य, कामारण्य, चंपारण्य. त्यामध्ये एक आहे नैमिषारण्य. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या वारकरी संप्रदायाने नैमिषारण्यामध्ये देखील विठ्ठल रुक्माई मंदिर उभं केलेलं आहे. इतकं सुंदर. आजही शुकतालावरती आहे. तर नैमिषारण्यामध्ये सूतजी शौनकांच्या मध्ये येतात. शौनक मुनी, हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. शौनक मुनी जे हजारो शौनक मुनी बसलेले आहे त्यांच्यामध्ये सूतजी आले. सूत हे शुकदेवजी वेदमहर्षी व्यासांचे शिष्य आहे. ते आल्यानंतर सगळे उठून उभे झाले, प्रणाम केला आणि सूतजींना म्हणताय, अज्ञानध्वांत्व विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्याही कथासारम मम कर्ण रसायनम. हे सूतजी महाराज, कृपया करून या जगामध्ये अशी कोणती कथा आहे की कृष्ण प्राप्तिकरम साधनम तत्वदाधुना, शाश्वत कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तत्वदाधुना. देवाचं आम्हाला कृष्ण प्राप्ती व्हावी, आम्हाला देव मिळावा याकरता कोणतं तरी साधन सांगा. खरं सांगू, आज सगळ्यांना सगळं पाहिजे पण देव नाही पाहिजे. म्हणून आपण म्हणतो ना की देव न लगे, देव न लगे साठवणीचे धागे. गवळण आहे आपल्याकडे की फुकट विकायला निघाले संत देवाला. अहो घ्या, फुका आला घरा बसूनी.
कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, पण मात्र आपण काय म्हणतोय, देव न लगे. कोणाला देव नाही पाहिजे. खरं खरं सांगा, वस्तुस्थिती सांगा. मी जर का तुम्हाला म्हटलं कथा ऐका, तुम्ही देवा घरी जाल, तर किती लोक बसून राहाल? निघून जाल आपापल्या घरी. म्हणे ताई काही चांगलं सांगत नाही, कथा ऐकाल तर म्हणे देवा घरी जाल. नको बापा, आतापासून देवा घरी कशाला जायचं? मरणाला जरी टेकलेला असेल ना, त्याला पण वाटतं थोडंसं जगू दे अजून, त्यालाही देवा घरी जावंसं वाटत नाही. मग जर का मी तुम्हाला म्हटलं की कथा ऐका देवा घरी जाल, तर तुम्हाला आवडणार नाही. पण मी जर का तुम्हाला म्हटलं की कथा ऐका देव तुमच्या घरी येईल, आवडेल ना? आवडेल की नाही? ठाईचं बैसोनी करा एकचित्तन, सुखे येतो घरा नारायण. हेच आमच्या संतांनी सांगितलं की कीर्तन करा, भजन करा, देवा घरी जाल नाही, देव तुमच्या घरी येईल, तुमच्यापर्यंत येईल, तुमच्यापर्यंत येऊन पोहोचे. सुखे येतो घरा नारायण, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. ठाईचं बैसोनी म्हणजे फक्त बसून राहा असं नाही, नाही, करा एकचित्त. नुसतं बसून राहा. लोक म्हटलं हो चला जरा देवदेव करा, चला मंदिरात चला, तर म्हणणे नाही नाही, आम्हाला तर सांगितलंय ठाईचं बैसोनी, पण पुढचं पण सांगितलं ना, काय करा? करा एकचित्त. भगवंताने आपल्याकडे यावं याच्यासाठी थोडं तरी भजन करावं. देवाची प्राप्ती ही सुलभ आहे, देवाची प्रीती दुर्लभ आहे. आजकाल देव भेटणं कठीण नाही राहिलं. लोक असे अंगठे ठेवतात आणि म्हणते चला तुम्हाला देव दाखवतो. यांच्यापासून सावध राहा. जे असं म्हणतील ना तुमच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुम्हाला देव दाखवतो, त्यांच्यापासून सावध राहा. त्यांना सांगा ज्या मार्गाने आमचे ज्ञानोबा तुकोबाराय गेले, त्या मार्गाने आम्ही गेल्यानंतर आम्हाला देव मिळेल, तुम्ही काळजी करायची गरज नाही. अहो, आपल्या संप्रदायाचं वैभव बघा किती श्रेष्ठ आहे. वारकरी म्हणून घेत असताना, वारकरी पंथाची, संप्रदायाची खांद्यावर पताका घेत असताना, आपल्या संप्रदायाचा जो गाभा आहे, इमारत आहे, ती इमारत बघा किती पक्की आहे. ज्ञानदेवे रचियेला पाया आणि तुका झाला से कळस. ज्या इमारतीला एवढं पक्क आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला इकडे तिकडे भटकायची गरज नाही. लोक म्हणतील ना डोक्यावर हात ठेवतो आणि देव दाखवतो, त्यांच्यापासून दूर राहा आणि भजन करा, पूजन करा, कीर्तन. अहो, कीर्तनामध्ये तर डोलू लागला देव. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. देवाची प्राप्ती दुर्लभ आहे का? बिलकुल नाही. दुर्योधनापुढे पण देव होता, पण त्याला देव कळला का? हे देव आहे हे कळलं का? दुःशासनापुढे देव होता, पण त्याला कळलं का? रावणापुढे देव होते, पण देव त्याला कळले का? देवाची प्राप्ती दुर्लभ नाहीये, देवाची प्रीती दुर्लभ आहे. देव तर सर्वत्र आहे, देव सर्वत्र आहे, पण मात्र त्याची अनुभूती त्यावेळेला होते ज्या वेळेला आपण अनुभव करायला जातो. हो, नामदेव कीर्तन करतात, देव नाचतात. आम्ही कीर्तन करायला लागल्यानंतर समोरचा डोळे उघडून पाहतही नाही, असंच चालू राहते. कारण आमच्याकडे देवाची प्राप्ती आहे, पण प्रीती आहे का? काय सामर्थ्य आहे कीर्तनामध्ये? एकदा एका गावातल्या एका शेठजीला चर्मरोग झाला होता, शरीराचा भयंकर रोग झाला. तो बरा होईना, काही केल्या बरा होईना, अगदी कमी दिवसामध्ये मरणार, 6 महिन्यात मरणार. तो शेठजी त्या रोगापायी, त्या कॅन्सर सारख्या भयंकर चर्मरोगापायी 6 महिन्यात मरणार सांगितलं. वैद्यांनी पण सांगितलं की महाराज, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत कथा कीर्तन ऐका. आणि त्याच्या कानावरती बातमी आली की आपल्या गावामध्ये आज तुकोबाराय आलेले आहे कीर्तन करण्यासाठी. तो गावातला शेठजी धावतच गेला कीर्तन ऐकायला. गावातला शेठजी होता म्हणून लोकांनी त्याला समोर बसवलं. हो, नाहीतरी मरणासन्न व्यक्ती आहे, नाहीतरी मरणार आहे, नाहीतरी मरणार आहे, प्रेमाने कीर्तन ऐकू द्या. कीर्तन ऐकायला पुढे बसवलं. तुकोबारायांनी कीर्तन सुरू केलं. विचार करा, आम्ही लोक गातो तर तुम्ही कमीत कमी टाळ्यात वाजवतात. तुकोबाराय कीर्तन करत असेल त्यावेळेला समोरच्याच्या हृदयाची स्थिती काय होत असेल? 2 मिनिटं विचार करा. नामदेवराय, तुकोबाराय कीर्तन करत असेल त्यावेळेला समोरच्याच्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्मा डोलत असेल, नाचत असेल. तुकोबारायांनी कीर्तन सुरू केलं.
पूर्ण अंग वेचून कीर्तन करायला सुरुवात केलं. कीर्तन चांग होई. नाचत नाचत कीर्तन आरंभ केलं आणि समोरच्या त्या शेठजींनी पाहिलं की तुकोबराय डोलू लागले आणि ते इतके भावमग्न झाले की असं वाटलं आता पडतील की काय तुकोबराय. म्हणून शेठजी धावतच गेला आणि त्या डोलताना पडतील की काय असं वाटलं. पडणार नव्हते पण पडतील की काय असं वाटलं म्हणून शेठजी धावत गेले आणि त्यांनी तुकोबऱ्यांना पकडून घेतलं. तर तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये हा अनुभव वर्णन केला जातो. जसं त्याने तुकोबऱ्यांना पकडून घेतलं तसा त्याचा अत्यंत कठीण असलेला जो कोणत्याही औषधांनी न बरा होणारा असा चर्मरोगाचा म्हणजे त्यावेळेला असलेला तो कॅन्सरच असला पाहिजे तो रोग देखील बरा झाला केवळ तुकोबरायांच्या कीर्तन करत असताना स्पर्शाने. असं कीर्तन आहे. संपूर्ण हृदयाने जर का कथा श्रवण केली, संपूर्ण हृदयाने जर का कीर्तन श्रवण केलं तर भवरोग दूर होऊन जातात. आणि साधे रोग तर असेच दूर होतात. भवरोग पण दूर होऊन जातो आणि शरीराचे रोग पण दूर होऊन जातात. तुकोबराय कीर्तन करता करता त्यांनी जसं पकडलं तुकोबरायांना तसा त्याचा आजार बरा झाला, त्याचं दुःख बरं झालं. जीवनातलं दुःख एका बाजूला सारलं जातं ज्यावेळेला आपण संपूर्ण हृदयाने कथा कीर्तन श्रवण करतो. म्हणून कथा कीर्तनांमध्ये, भजनांमध्ये, सत्संगामध्ये आपली हजेरी नोंदवायला पाहिजे, आलंच पाहिजे. लक्ष आहे ना. ज्यावेळेला सूतजींना विचारलं की या जगामध्ये श्रेयस्कर काय आहे सांगा, त्यावेळेला सूतजी म्हणतात या मी तुम्हाला भागवत कथा सांगतो. ही भागवत कथा श्रेयस्कर आहे. ही भागवत कथा अत्यंत पुण्यदायी आहे. ही भागवत कथा शाश्वत कृष्ण प्रेम देणारी आहे. कसं? एकदा सुधा कुंभगृहीस्त्वैव देवस्तत्र समागमन. एकदा शुकदेवजी महाराज ज्यावेळेला ही राजा परीक्षितांना कथा ऐकवत होते त्यावेळेला देवतागण अमृताचा कलश घेऊन आले. राजा परीक्षितांना शाप लागला होता. एका ऋषी पुत्राचा शाप होता की तुम्ही माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. पाणी पाहिजे होतं राजा. आपण उद्या ऐकणार, व्यवस्थित ऐकणार. उद्या राजा परीक्षितांना पाणी पाहिजे होतं म्हणून ते आश्रमात गेले. तिथे कोणी दिसलं नाही. आश्रमामध्ये डोळे बंद करून असलेले शम्मिकांनी पाहिलं. त्यांना वाटलं ढोंग करत आहे की काय, म्हणून राजा परीक्षिताने मेलेला सर्प उचलला, त्यांच्या गळ्यामध्ये टाकला आणि हे त्यांचे पुत्र शृंगींना आवडलं नाही. शृंगींनी शाप दिला की बाबा ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प टाकला असेल येत्या 7 दिवसात त्याचा तक्षक सर्पाने दंश होऊन मृत्यू होऊन जाईल असा शाप देण्यात आला. आणि तो शाप दिला या कारणास्तव आता राजा परीक्षित या ठिकाणी येऊन बसले होते. राजा परीक्षित शुकदेव वेदमहर्षी व्यासांचा पुत्र आहे. शुकदेवांकडून कथा ऐकत होते. त्यावेळेला अमृताचा कलश घेऊन देवता आली. म्हणे हो हे नाहीतरी मरण्याचा शाप घेऊन बसले ना, मग हे मरू नये म्हणून त्यांना भागवत देऊ नका, हे मरू नये म्हणून त्यांना अमृत द्या. खरं सांगा स्वर्गातलं अमृत काही कामाचं आहे का? क्षणे पुण्य मृत्यू लोके विशंती. म्हणजे तुम्ही जर का ATM कार्ड घेऊन गेले आणि तुमच्या ATM मशीनमध्ये ते ATM कार्ड पैसे काढायला टाकलं पण तुमच्या बँकेमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसेच नसेल तर त्याच्यातून पैसे निघेन का? तसंच आहे. जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंत आपण स्वर्गसुख अनुभवतो, तोपर्यंत आपल्याला स्वर्गात राहायला मिळतं. एकदा का पुण्याचा साठा संपला की लाथ मारून हाकलून देतात, जा परत पुण्य कमव. अमृताचं पान केल्यानंतर जास्तीत जास्त काय झालं असतं तर मेले नसते परीक्षिती राजा. शुकदेवांनी विचारलं तुम्हाला काय पाहिजे? शुकदेवांनी सांगितलं को काच को मणिर महान. काच आणि मलियाची तुलना होऊ शकत नाही, तसं स्वर्गातलं अमृत आणि भागवतामृताची तुलना होऊ शकत नाही. स्वर्गातलं अमृत काच आहे आणि भागवतामृत रत्न आहे, रत्न, हिरा आहे, हिरा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का भानगे. सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी ना तुझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.
सांग पंढरी राया काय करू यासी सांग पंढरी राया काय करू यासी का रूप ध्यानासी का रूप ध्यानासी नये तुझे नाये तुझे अमृताहुरी गोड अमृताहुरी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे